जम्मू काश्मीरमधील पहलगाम परिसरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यामधील लेफ्टनंट विनय नरवाल यांना वीरमरण आले। काही दिवसांपूर्वीच ते विवाहबद्ध झाले होते। विनय यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांची पत्नी हिमांशी ही हादरून गेली। तिच्या हातावरची मेहंदी अजूनही उतरली नव्हती। त्यातच हे दुःख। 26 वर्षीय विनय नरवाल यांनी बीटेक नंतर भारतीय नौसेनेमध्ये भरती होऊन कोची येथील नौसेना तळावरती कार्य सुरू केलं। 16 एप्रिल रोजी त्यांनी हिमांशीची विवाह केला होता। हनीमूनसाठी त्यांनी सुरुवातीला स्वित्झर्लंडची निवड केली होती, पण विजा मिळण्यात अडथळा आल्यामुळे त्यांनी काश्मीरमध्ये वेळ घालवण्याचा निर्णय घेतला। पण तो निर्णय त्यांच्या जीवनाचा शेवटचा निर्णय ठरला। हल्ल्याच्या घटनेमध्ये दहशतवाद्यांनी त्यांच्या छाती आणि मानेवर आणि हातावरती गोळ्या झाडल्या। त्यांना जागीच वीरमरण आले। हिमांशीने सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट करत या घटनेची माहिती दिली। विनय हे त्यांच्या पालकांचे एकुलते एक अपत्य होते। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावावरती शोककळा पसरली आहे। विनयचे आजोबा हवा सिंग नरवाल यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्याशी बोलून दहशतवादाचा कायमचा नायनाट करण्याची देखील मागणी केली। मात्र विनय यांच्या अंतिम यात्रेच्या वेळेला त्यांच्या पत्नीने फोडलेला टाहो सगळ्यांचं मन हेलावून टाकणारा होता।